मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट म्हटलं की आपण फक्त शेअर मार्केटचा विचार करतो किंवा बँक इन्व्हेस्टमेंटचा किंवा बँकेतल्या गुंतवणुकीचा विचार करत असतो. जास्त करून आपल्याला जास्तीत जास्त शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा FD ह्या गोष्टी माहीत आहेत. पण मी आज तुम्हाला काही यापेक्षा वेगळ्या गोष्टी सांगणार आहे, ज्या की इन्व्हेस्टमेंटच्या अंतर्गत येतात किंवा त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. गुंतवणूक करणं हे कधीही चांगलं, पण त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण गुंतवणूक केलेली कधीही चांगली. शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी करणं किंवा IPOमध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा आणखी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं हे पण पर्याय आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी काही पर्याय आपल्याकडे आहेत जे की मी तुम्हाला आज सांगणार आहे. यापैकी तुम्हाला काही पर्याय माहिती असतील, मी म्हणत नाही की माहीत नसतील, माहिती असतील पण त्यामध्ये आपण गुंतवणूक केली असेल किंवा नसेल तर हे पर्याय एकदा बघून घ्यावेत. त्यानंतर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी आज तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या काही स्कीमबद्दल किंवा आयडियाजबद्दल माहिती देणार आहे, ज्यामध्ये मला बऱ्याच जणांनी असे विचारले होते की पोस्ट ऑफिसबद्दलची एखादी चांगली स्कीम सांग. मी चांगली स्कीम म्हणजे नेमकं काय, चांगली स्कीम म्हणजे चांगला परतावा की हमी, त्याबद्दल मी आज बोलणार आहे. तर मला तर वाटतं चांगली स्कीम आपल्या एमवर किंवा आपल्या ध्येयावर, आपल्याला कुठून कुठपर्यंत पाहिजे, आपल्याला कशा प्रकारचं पाहिजे याच्यावरती डिपेंड असते किंवा अवलंबून असते. तुम्हाला कशासाठी पाहिजे हे आपलं आधी ठरलेलं पाहिजे किंवा यावर आपण अगोदर विचार केला पाहिजे, तर ती चांगली स्कीम होऊ शकते. नाही आपल्याला पाहिजे असतं वेगळं आणि आपण बघतो वेगळं, हे चुकीचं आहे. त्यानुसार तुम्हाला मी आज काही स्कीम सांगणार आहे पोस्ट ऑफिसमधल्या. तर पहिली स्कीम आहे PPF योजना, म्हणजे इथं सगळ्यालाच माहीत आहे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ही एक योजना आहे, त्याच्यामध्ये 7.1 एवढा व्याजदर आपल्याला मिळतो. ती आहे मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, त्याच्यामध्ये 8.2 एवढा आपल्याला व्याजदर मिळतो. तरी तिसरी आहे ज्येष्ठ नागरिक किंवा सिनियर सिटीजनसाठी सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, याच्यामध्ये 8.2 एवढा व्याजदर मिळतो. चौथी आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC, यामध्ये 7.7 एवढा परतावा मिळतो. मंथली इन्कम स्कीम, यामध्ये 7.4 एवढा व्याजदर आपल्याला मिळतो. मी हे तुम्हाला फक्त स्कीमची नावे सांगितली आहेत. जर तुम्हाला कोणाला एक्सप्लेन करून पाहिजे असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली स्कीम कधीच कोणती नसते. ही आपल्या गुंतवणुकीवर, काळावर आणि रिटर्न्सवर अवलंबून असते की कशी स्कीम आहे, आपण नेमकं यामध्ये काय विचार करतो आणि आपल्याला काय पाहिजे असतं हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यानुसार ती चांगली स्कीम होते. मला एवढंच म्हणायचं आहे, तुमचा हेतू कोणता आहे, म्हणजे दीर्घकालीन आहे की कमी वेळेकरता आहे, यावर ती स्कीम असते. जर तुम्हाला दीर्घकालीन पाहिजे असेल तर त्याचे रिटर्न्स कधीही चांगले असतात. जर आपल्याला आज इन्व्हेस्ट केले आणि उद्या पैसे पाहिजे असेल तर हे कधीही चांगलं नसतं. हे फक्त चिट फंड सारखेच स्कीम असतात, ज्यामध्ये पैसे डबल आणि टिबल होतात. पण जेवढ्या काही चांगल्या स्कीम असतात त्याचे रिटर्न भरोशाचे असतात. ते कधीच पैसा तुमचा डबल कमी कालावधीत करून देऊ शकत नाहीत. त्यासाठी आपल्याला वाटच पाहावी लागते. आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम, पोस्ट ऑफिस हे एकदम खात्रीशीर आहे. त्यामुळे अशा गव्हर्नमेंट स्कीममध्ये जास्तीत जास्त परतावा जरी नाही मिळाला तर पण खात्रीशीर आणि हमी असते. त्यामुळे या स्कीममध्ये आपण थोडीफार तरी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही की तुम्ही जास्त करून या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करा, पण आपल्या 100% 10 किंवा 12% तरी यामध्ये इन्व्हेस्ट असायला पाहिजे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.